नमस्कार मित्रांनो, मी पूजा. माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, पुण्यात 10 दिवसाच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविकांची पुण्यात गर्दी होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का की पुण्यामध्ये पारंपरिक मानाचे 5 गणपती आहेत, ज्यांना पंचपानाचा गणपती देखील म्हणतात. आणि हे गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्वात प्रथम असतात. अशा आज आपण पुण्यातील सर्वात प्रसिद्ध 5 मानाच्या गणपतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला मग जाऊया. पुण्यातील मानाच्या 5 गणपतींपैकी पहिला गणपती आहे कसबा गणपती. हा गणपती कसबा पेठ परिसरात स्थित आहे. 1630 साली पुण्याची ग्रामदैवता म्हणून जिजामाता यांनी या गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून हा गणपती पुण्याचे ग्रामदैवत मानला जातो. गणेश उत्सवाच्या काळात कसबा गणपती मंडळ धार्मिक विधी, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडतात. हा गणपती मानाचा पहिला गणपती असल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाचे सर्वात पुढे स्थान असते. दरवर्षी येथे असंख्य भाविक दर्शनासाठी येतात. कसबा गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे असं म्हणतात. हा गणपती शिवरायांच्या काळातील असून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जात असत तेव्हा या गणपतीच दर्शन घेत असत. पुण्यातील मानांच्या गणपतीमध्ये तांबडी जोगेश्वरी या गणपतीचं स्थान 2ऱ्या क्रमांकावर आहे, जो पुण्यातील अप्पा बळवंत चौक परिसरात आहे. इसवी सन 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली आणि त्याच वर्षी या गणपतीची स्थापना झाली. त्यामुळे हा गणपती ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो. गणेश उत्सवाच्या काळात इथे धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. तांबडे जोगेश्वरी देवीच्या सानिध्यात असलेला हा गणपती पुण्यातील भक्तांचे भक्तीचे एक केंद्र आहे. दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
पुणे शहरातील मानाच्या गणपतीमध्ये गुरुजी तालीम गणपतीचे 3ऱ्या क्रमांकावर स्थान आहे, जो पुण्यात लक्ष्मी रोड परिसरात आहे। गुरुजी तालीम गणपती हा पुण्यात सर्वात जुना सार्वजनिक गणपती असून 1887 मध्ये स्थापनेपासून आजपर्यंत तो हिंदू मुस्लिम एक प्रतीक म्हणून ओळखला जातो। गणेश उत्सव गुरुजी तालीम गणपती मंडळाचा देखावा, सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते। दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात। पुणे शहरातील तुळशीबाग गणपतीचे 4थ्या क्रमांकावर स्थान आहे, जो पुण्यात तुळशीबाग परिसरात स्थित आहे। तुळशीबाग हे खरेदीसाठी खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तेथेच हा गणपती आहे। त्याची स्थापना 1901 मध्ये झाली। हे ठिकाण शहराच्या मध्यभागी असून सर्वात गर्दीचं ठिकाण आहे। तुळशीबाग गणपतीची मूर्ती भव्य आणि आकर्षित आहे, जी की 12 ते 13 फूट उंच आहे आणि त्या गणपतीच्या अंगावर 80 ते 90 किलो वजनाचे चांदीचे दागिने आहेत। गणेश उत्सवाच्या काळात तुळशीबाग परिसर सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाने रमून जातो आणि प्रचंड गर्दीमुळे तो आधीपेक्षा अजून गजबजून जातो आणि रंगतदार दिसतो। हा गणपती व्यापाऱ्यांचा गणपती म्हणून ओळखला जातो। तुळशीबाग गणपती मंडळ यांनी यावर्षी सादर केले वृंदावन महल। भव्य दिव्य ते सौंदर्य आणि डोळ्याचं पारणं फेडणारं ते बाप्पाचं रूप जर बघायचं असेल ना, तर तुळशीबाग बागेतल्या गणपतीला एकदा नक्की यायलाच पाहिजे। सुंदर असं वृंदावन महल आणि भक्तांची अशी तुडुंब गर्दी, ते इतकं सुंदर होतं ना, कुठून तरी गवळणी येतात की काय, कुठून तरी कृष्ण येईल का असा भास होत होता। वरती निळभोर आकाश, झाडी, मोर, बाजूला सुंदर असं ते बाप्पाचं रूप आणि भक्तांच्या चेहऱ्यावर असलेला एक आनंद खरंच मनमोहक वाटत होता।
केसरीवाडा गणपतीचे स्थान 5व्या क्रमांकावर आहे, जो पुण्यात नारायणपेठ परिसरात आहे. केसरीवाडा गणपती हा फक्त धार्मिकदृष्ट्याच नाही तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. कारण हा गणपती लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा परंपरेचा साक्षीदार आहे. इथे गणपतीची मूर्ती साधी पण अतिशय देखणी आहे. तसेच गणपती उत्सवादरम्यान हे सांस्कृतिक व सामाजिक जागृतीचे कार्यक्रम राबवतात आणि या ठिकाणी अनेक नामांकित नेते, समाजसेवक उपस्थित राहतात. केसरीवाडा गणपतीची मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधल्या वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली आहे.